नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निवेदन दिले। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। गुरुवारी चांदवड शहरात वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदला काही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला तर काही व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याने संमिश्र चित्र पाहायला मिळाले। आंदोलनकर्त्यांनी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना तसेच स्थानिक प्रशासनाला निवेदन देत विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला। दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी मागणी करण्यात आली। नेत्यांनी सरकार आणि प्रशासनाला इशारा देत मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। विचार करण्यात आला त्या अनुषंगाने हा बंद आम्ही या ठिकाणी पाळतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं हा नीटचा पेपर फूट ज्या सरकारनं फोडला त्यांनी त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। का इतकं निरडवलेलं सरकार आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर असा पुढला प्रकार घडला नसता। मग यांना काही या देशाचं नेपाळ करायचं आहे का, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो। आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असं सांगू शकतो, यांनी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात साधारणतः 1,20,00,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले असतात। स्टाफ सिलेक्शनचा सुद्धा पेपर यांनी फोडला, साधारणतः 28 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी प्रभावित झाले। आणि मग आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही MPSC सुद्धा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं जेव्हा विरोध करतो तेव्हा तुम्ही तो विरोध मान्य करत नाही, तुम्ही त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। म्हणून मला या माध्यमातून असं सांगायचं आहे का विद्यार्थी जो आहे हा होतकरू असतो, तो कष्ट करत असतो। मी स्वतः MPSCच्या 2 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आज मी विचार केला, मी इंटरव्ह्यू फेल झालेला माणूस आहे, तो किती प्रयत्न करावा लागतो, पण त्या विद्यार्थ्यांना काय काय रोषाला सामोरं जावं लागलं असेल। आणि जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा या ठिकाणी झाला नाही तर मी नाशिक जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला जागरूक करून पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मी आजच्या बंदच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला देतो। चांदवड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलेला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा प्रशासनासाठी नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी डॉक्टर आत्माराम कुंभारडे, विलास भवर, संजय जाधव, संतोष केदारे, वाल्मिक वानखेडे, पांडुरंग भडांगे, समाधान साळवे, प्रवीण वानखेडे, ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे, बंटी पंडित, मंगेश केदारे, जीवन कसबे, ॲडव्होकेट नवनाथ आहेर, अजय जाधव, सुभाष शिंदे, संकेत वानखेडे, वैभव वानखेडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।